अरे एवढा काय विचार करताय? कारण आजपासून तो भीमराव तुम्हा सर्वांसाठी चुकीचा झालेला आहे. आता तर तो तुमचा नायक सुद्धा नाहीये, तर मग त्याच्यापासून काय भय? आम्ही आहोत ना. निर्धास्तपणे बोला की आजपासून तुमच्यापैकी कोणीही जय भीम नाही बोलणार. अरे बोला, नाही बोलणार ना जय भीम? जय भीम, 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 जय भीम. मेघनाथजी इथं काय करतायत? आम्हाला भीमरावच्या बऱ्याच गोष्टी पटलेल्या नाहीत आणि त्या पटणार बी नाहीत, पण भीमराव आमच्या जातीचा एकटा नायक हाय. मग आम्ही त्याची साथ कशी सोडू शकतो? काय म्हणत होतात मेघनाथजी? भीमला सोडून देऊ, ते सुद्धा तुमच्या या चहा नाश्त्यासाठी? नाही मेघनाथजी, असं कधी नाही होणार. कधी नाही होणार, कधी नाही होणार. अरे गप्पा बसा. कसे विचित्र लोक आहात तुम्ही. हा, अरे काही प्रामाणिकपणा आहे की नाही? आता थोड्या वेळापूर्वी तुम्हीच लोक होतात ना जे त्या भीमरावला तुम्ही प्रश्न विचारत होतात आणि योग्य उत्तर मिळालं नाही म्हणून रागाने पळून गेला होतात. आम्ही विचारलं सुद्धा तर तुम्हीच म्हणालात ना की आम्ही भीमच्या उत्तराने संतुष्ट नाही झालो. आता तो आमचा नायक नाहीये. मग आताच आमच्या समोरच पलटी मारताय तुम्ही. अरे काही बोलणार, उत्तर द्या. चला मित्रांनो, हा चला मित्रांनो. अरे अरे उत्तर तरी द्या. अहो बाबा, मुख्य आहेत सगळे, एक उत्तर नाही देऊ शकत नीट. यांना फक्त जय भीम जय भीम जय भीम करायला येतं. काय उत्तर देणार बाबा ही लोक? मी देतो उत्तर. उत्तर मी देतो. काय ना मेघनाथजी, हे लोक जे आता इथून गेले त्यांच्याकडे फक्त भावना आहेत. ते शब्दांचा समूह नाही तयार करू शकले तुम्हाला उत्तर देण्यासाठी. म्हणून माझं उत्तर ऐका. हे लोक जे नेहमी घाबरलेले असतात, पिढ्यानपिढ्या पिचले गेले आहेत, ज्यांचा आत्मविश्वास जवळजवळ शून्य आहे आणि त्यांच्या आजूबाजूला तुमच्यासारखे घमंडी लोक सुद्धा असतात. या लोकांना नेहमी वाटत असतं की ह्यांची जीवनशैली बदलावी, ह्यांनी तुमच्यासारखं व्हावं, जे हक्क त्यांना मिळायला हवा तो मिळावा हे कायम वाटत असतं. पण जसे हे थोडे घाबरतात, ह्यांना आपली स्वप्न तुटताना दिसतात, तेव्हा हे सारं काही सोडून घरी पळून जातात. जसे हे लोक आता आपापल्या घरी निघून गेले. या सगळ्यांना माहितीये माझा मार्ग योग्य आहे, पण त्यांचा विश्वास टिकू शकत नाही. म्हणून तर चाळीतून इथे आले. पण जेव्हा तुम्ही चहा नाश्त्याचा विषय काढला, त्यांचा स्वाभिमान जागा झाला आणि म्हणून ते इथून निघून गेले. तात्पर्य काय मेघनाथजी? ह्यांच्या डगमगत्या आत्मविश्वासाने आणि संघर्षाने देखील सारं काही बदलेल आणि तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी ते बदलताना बघाल. अच्छा ठीक आहे, तर जा जा, बदल सगळं काही. पण एक गोष्ट लक्षात ठेवशील भीमराव, तू जिथे पण जाशील ना, मागे मागे आम्ही देखील येणार आहोतच. आणि तू ज्या कोणत्या गोष्टीला बदलशील, आम्ही पुन्हा त्या गोष्टीला आमच्या हिशोबाने परत बदलून टाकू. चला, माझ्या मागे मागे येत आहे ना, चला. पण मी तर कुठे जातच नाहीये. पण बघा, मी त्याच कार्यालयात पुन्हा काम करायला जाईन आणि त्या कार्यालयातून पुन्हा मला कसं काढायचं, तुम्ही ह्या गोष्टीची तयारी करा.
चल रमा. भीमराव, अरे जा जा, प्रयत्न करून बघ. या वेळेला ऑफिसच्या उंबरट्यावर देखील येऊ देणार नाही आम्ही, भले त्यासाठी तुझे पाय का तोडावे लागणार नाही. यावेळी तू हरशील भीमराव. पाहिजे तर पूर्ण ताकद लाव तू. तुम्ही गप्प का उत्तर द्या ना त्यांना. नाही रमा. यावेळेची लढाई निर्णायक लढाई असेल. हरवणार आणि पूर्ण मुंबईमध्ये लाडू वाटू आम्ही. लाडू वाटण्याचं म्हणतोय तो. उत्तर द्या त्यांना. नाही रमा. उत्तर प्रश्नाला दिलं जातं, घमंडी वाक्यांना नाही. ही या लोकांची फक्त घमेंड आहे आणि याचं उत्तर फक्त काम करून देता येईल. चल तू. आपण तर आशा बी नाही ठेवू शकत. प्रत्येक ठिकाणी आशा काम नाही करत. जसं आपल्या नवऱ्यांसोबत. वय ताई, मी तर थकली आहे आता त्यांना समजावून. आता त्यांना बघून भीती वाटायला लागते. मला तर या गोष्टीचं वाईट वाटतं की जर मी यांना इथं नसतं आणलं तर कमीत कमी आनंदात नीट असते. तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. आतून जो व्यक्ती असतो त्याला बदलण्याची पद्धत कोणती बी असू शकते. आणि मी बाळादादांना बी दोष नाही देत. वा, ज्याला बघावं तो बाळाबद्दल वाईट बोलतोय, जसं की या संपूर्ण जगात फक्त बाळाच वाईट आहे. सगळ्यात मोठा राक्षस बाळाच आहे, होय ना? असं काय बी नाही आहे बाळादादा. आम्ही तर असा विचार बी नाही करू शकत. आता विचार कसला करतेस? तुझ्या बापाचं घर नाहीये की जेव्हा बघावं तेव्हा पंचायत मांडून बसतेस. माझ्यासाठी जेवण घेऊन ये जा. हे बघा, तुम्हाला जेवण द्यायचं माझं काम आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ना त्यानं मला त्रास होतो. मी तुमची नोकर नाही आहे की तुम्ही जे सांगाल ते मी करल. मी नाही आणणार तुमच्यासाठी जेवण. जातीयस कुठं? असं वाटतंय तू अशा ऐकणार नाहीस. तुला माझ्या पद्धतीनेच समजवायला हवं. सांगू? सांगा. आज मी बी नाही ऐकणार. तुम्हाला मला मारायचं आहे ना, मग मारा. पर तुम्हाला शपथ आहे, जर तुम्ही मला मारायला सुरू केलं ना तर तुम्ही मला तोपर्यंत मारा जोपर्यंत मी मरून नाही जात. कारण आता मला नाही बघवत तुमचं हे कारण नसताना रागवणं. तुम्ही जर बदलू नाही शकत तर मलाच संपवून टाका. मारून टाकू? अरे मग स्वतःच मरून जा ना. कुणी थांबवलंय? मरायची एवढीच हौस आहे ना, मग जाऊन मर जा. तसं पण आजकाल तुला बघितलं की वाईटच वाटतं. विचार करतोय कुठे जाऊन तू मेलीस तर मला शांती मिळेल. कमीत कमी रोजच्या या कटकटीपासून मला आराम तरी मिळेल. खूप वाईट वाटतंय की मी तुला मरायला सांगतोय, पण हेच खरं आहे. मला खरंच असं वाटतंय की तू कुठेतरी निघून जावस. मरायचंय तर मर, स्वतःला संपवायचं तर संपव, जे हवं ते कर, पण माझ्यापासून दूर निघून जा. त्यानंतर मी घेईन स्वतःहून जेवण. ठीक आहे? काय झालं? आता का बोलणं बंद झालं? अगं बोल काहीतरी. अगं आता बोलशील काहीतरी. जेवण आणणार आहेस का नाही? या आधी आणून द्यायचे ना, मग आज असं काय विचारताय? असं वाटतंय पुरुष बनून माझ्यावर हक्क दाखवताय? अरे पुरुष आता पुरुषासारखाच बोलणार ना. आणि तू असाच विचार करतेस की मी तुझ्यावरती हुकूम चालवतो तर मी काय करणार? तुम्ही आधी फक्त माझे पती होता, पर आता पुरुषार्थ दाखवताय. लक्ष्मी, माझ्यावर उगाच वाद नको घालू. तुला एक कित्येक वर्षापासून माहिती आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो.
आजपर्यंत मी तुझ्यावर कधी हात नाही उचलला आणि तरी बी माझ्याशी तू असं बोलते. तुम्हाला काय वाटतं माझ्यावर हात न उचलून तुम्ही मेहरबानी करताय? बाळा दादा करुणाताईंना मारतात तर त्याचे जखम करुणाताईच्या शरीरावर दिसतात, पण माझी जखम जी तुमच्या बोलण्याने माझ्या मनात आहे, माझ्या हृदयात आहे, माझ्या डोक्यात आहे, माझ्या आत्मामध्ये आहे, ते दिसत भी नाहीत. पण दुःख तेवढंच होतं जेवढं करुणाताईला होतं. तुम्ही आणि बाळा दादा एक जसे नाही आहेत. काही मर्द मारझोड करून आपली मर्दानगी दाखवतात आणि काही पुरुष बोलून, पर दोघांना बी श्रेष्ठ असण्यासारखं वाटतं आणि श्रेष्ठ असण्याच्या अहंकारामुळं नाती तुटायला लागतात. वय बरोबर बोलते. या गोष्टीला तू कुठून कुठे घेऊन गेलीस? बरोबर नाही बोलत आहे मी. तुमच्या ह्या वागण्यामुळं मी रोज थोडं थोडं मरते. एक दिवस तर मरेनच. करुणाताई एवढी ताकद नाही माझ्यात. हा मग मर आता. फक्त माझ्याशी वाद घालू नको. फक्त मला एवढंच सांग की मला जेवण देणार आहेस का नाही? तुमच्या आजारासाठी मी काय काय नाही केलं आणि तुम्ही माझ्या मरण्याच्या गोष्टी करताय. म्हणजे मी खरंच मेले तर तुम्हाला फरक नाही पडणार? लक्ष्मी, मी तुला सांगितलं ना, माझ्याशी वाद घालू नको. फक्त मला एवढंच सांग की मला जेवण देणार आहेस का नाही? आधी तुम्ही हे सांगा की मी मेले तर तुम्हाला फरक पडेल की नाही? मर मग तू. मी जेवण स्वतः हाताने घेऊन जेवीन. तुम्ही म्हणालात खरं कार्यालयात परत जाऊ, पण जाणार कसं? यावेळी ती लोक लक्ष ठेवून तयार असतील आणि त्या कार्यालयाच्या अध्यक्षाने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले ना. माहित नाही रमा कसं होईल, पण मी काही ना काही मार्ग नक्कीच काढेन. हो, फुकटमध्येच बोलायचं असेल तर बोला. नाही काका, असं नाहीये. असंच नाही बोलत आहे मी. आता बघा ना, तुम्ही जेव्हा हे दुकान उघडलं होतं तेव्हा तुम्हाला कुठे माहित होतं की एक ना एक दिवस हे इथलं सगळ्यात मोठं चष्म्याचं दुकान होईल. तुम्ही तर फक्त दुकान उघडलं, चांगलं काम करायला सुरुवात केली, चांगले दिवस आले आणि हे दुकान इतकं मोठं झालं. अशाच पद्धतीने मीही काही ना काही करेन आणि संकल्प जर पक्का असेल तर मार्ग आपोआप मिळतील. आणि मार्ग जर बनवायचे असतील तर मग हातपाय तर हलवावेच लागतील ना. तू आहेस तर खालच्या जातीचा, पण खरंच स्वप्न मोठी मोठी आहेत. जसं तू म्हणतोस मी मोठा माणूस बनणार आहे, तसा खरंच तू मोठा झालास तर मी सगळ्यांना सांगेन की याचा चष्मा मी याला बनवून द्यायचो. ठीक आहे, चला, धन्यवाद. चला. रमा, रमा, माझा चष्मा तर दे. देणार नाही, चौथा घालणार. काय? ते दुकानदार काका म्हणत होते ना की तुम्ही यशस्वी झालात की ते म्हणतील की तुमचा चष्मा ते बनवायचे म्हणून. पण मला तर ठाव आहे की तुम्ही एक दिवस खूप मोठा माणूस होणार. पण माझ्याकडे आठवणी नाहीत म्हणून मी यालाच जपते आहे. म्हणून आता मी अभि सांगेन की जेव्हा चष्मा तुटला होता, मग चष्मा बनवल्यानंतर भीमराव आंबेडकरांना चष्मा मी घातला होता. तुम्ही काय बोलणार नाही? काहीतरी बोला. काय म्हणू रमा, प्रेम हीच गोष्ट आहे जी माणसाला शांत करते.
हेच बाकी राहिलं होतं. आपल्या बायका असून सुद्धा स्वतःहून जेवण घेऊन जेवायला लागतंय. तेच तर ना बाळा दादा, एवढा राग येतोय ना. हो, भीम आणि रमा असताना काही नाही करू शकत ना तुम्ही. खर तर बायको जेव्हा हे सुद्धा करू शकत नाही ना, तर मरू दे दोघींना. त्या मेल्या तरच बरं होईल. बरोबरच तर बोलती आई. आपली काय बी गरज नाही यांच्यासाठी. होय ताई, आता ह्यांना आपली काय बी गरज नाही आहे. खा. मी मरून जाईन आता. आता मी मेलेलंच बरं आहे. आज रात्रीच विष पिऊन मरून जाईन. काय झालं पोरा? काळजीत वाटतोयस. बाबा, काही समजतच नाहीये की काय करायला हवं. मेघनाथजींनी कार्यालयाच्या अध्यक्षांसोबत असा सापळा रचलाय आणि त्या सापळ्यानंतर वरच्या जातीतल्या लोकांनी जो काही गोंधळ केलाय की कार्यालयाच्या अध्यक्षांना त्यांचं बोलणं खरं वाटायला लागलं. मग त्यांनी मला काही प्रश्न विचारले, पण त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी देऊ शकलो नाही. त्यामुळे हे स्पष्टच आहे की त्या अध्यक्षांना तेच लोक खरे वाटले. त्यांना काही फायदा वाटला नाही तर त्यांनी नोकरीवरून काढून टाकलं मला. आता कळत नाहीये मला की ते मला पुन्हा नोकरीवर कसे ठेवतील याचाच विचार करतोय. एकदा हे कळलं ना की मग पुढचा मार्गही शोधून काढेन. मला असं वाटतंय की याचे दोन मार्ग आहेत. एक तर हा की त्यांना स्वतःला कळेल की त्यांनी तुझ्यासोबत जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे. पण बाबा, आपण इतक्या दिवसापासून मेघनाथन त्यांच्या मुलांना बघतोय. ते स्वतःचा पूर्ण जोर लावून यांच्या वाट्यामध्ये अडचणी आणतायत. आपल्याला या गोष्टीसाठी प्रयत्न करायचे का त्यांना हे कळलं पाहिजे की ते जे करतायत ते चुकीचं आहे. पण त्यांना याची जाणीव करून देणं कठीण आहे. आणि त्यांनी अशाच प्रकारे आपल्या जातीच्या लोकांना बी बनवून ठेवलंय. आपण तर अशी आशा पण नाही करू शकत की हे लोक ते समजून घेतील. त्यांना ही जाणीव कधीच नाही होणार बाबा. मग त्यांना जाणीव होण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणायला लागेल. पण हा दबाव आणणार कोण? इतके जण वर्तमानपत्र वाचतात. जो शिकलेला हाय, समजूतदार हाय, ज्याला चूक बरोबर कळेल. पण प्रश्न हा आहे की ही गोष्ट त्यांना समजणार कशी तेच तर कळत नाहीये ना. काही ना काही मार्ग नक्कीच असेल बघ. तर मग उद्या शाळेला नाही जायचं? नाही. दीपक, तू शाळेत जाणार आहेस? अगं मग हे दीपकला सांगू दे की त्याला काय करायचंय. मला कळलंय की मला काय करायचंय. मला कळलंय बाबा, मला काय करायचंय. मला आता समजलं आहे मला काय करायला हवं. मला समजलं आहे आता मला काय करायचं आहे.